आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून गंभीर दुखापत करणारे 4 आरोपी गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात. महेश तुकाराम गवळी हे नाशिक रोड येथील नॅशनल लॉजच्या गेटच्या समोर बसलेले असताना पूर्वीच्या पैशावरून वाद असलेले रवी शिंदे, नारायण नागपुरे, प्रथमेश सोनवणे, अभय आवटे यांनी सदर ठिकाणी येत महेश गवळी यांना कारमध्ये बसवून पोटाला चाकू मारून शांती पार्क उपनगर येथील एका पडीक इमारतीवर घेऊन जात दमदाटी करत मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत गुन्ह्यात वापरलेले शस्त्र सातपूरच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न केले आणि आरोपी सध्या मोतीबाला कॉलेजजवळ असल्याची माहिती पथकाला मिळताच पथकाने सापळा रचून नारायण संभाजी नागपुरे, प्रथमेश संतोष सोनवणे, रवी अशोक शिंदे, अभय रामभाऊ आवटे यांना सापळा रचून ताब्यात घेतले आणि पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अनिल आडके, पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, महिला पोलीस अंमलदार सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडले आहे. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.